नमस्कार मंडळी, नमस्कार. कालचा भाऊचा धक्का तुम्ही बघितलाच असेल. काल रविवार होता आणि रविवारचं एवढं काही खास नसतं. रविवारच्या घरात फक्त गमती जमती चुगल्या बिगल्या लावणं याच गेम्स असतात. पण तसं काल काही बघायला मिळालेलं नाही. काल फक्त आपल्याला डबल इविक्शन हा मोठा धक्का बघायला मिळाला. काल हा वीकच पूर्ण हा व्हॅलेंटाईन होता, त्यामुळे घरात सुद्धा व्हॅलेंटाईनचं वातावरण होतं. घरात नुसता प्रेमाच्या गोष्टी चालत होत्या आणि त्याच्यावरच भाऊंनी काल अख्खा एपिसोड घालवला आहे. शेवटचे 10 मिनिटं सोडले तर कालचा भाऊच्या धक्क्यावर जाण्या अगोदर आपल्या या द मराठी भोंगा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा. तर विषय काय होता मित्रांनो, कालचा भाऊचा धक्का मधल्या काय हायलाईट गोष्टी म्हणजे प्रेम प्रकरण. भाऊ आले डायरेक्ट विचारलं, तुम्ही त्या शाळेत असताना पहिलं व्हॅलेंटाईन तुम्ही कोणासोबत केलं? सागरला विचारलं. सागरने सांगितलं, माझं एक कॉलेजच्या टायमाला एक व्हॅलेंटाईन होतं. मी तिला प्रपोज करायला गेलो होतो, पण तिथं दुसराच कोणीतरी गेला होता आणि त्याचं नाव पण सागर होतं आणि माझा तिथं पोपट झाला, असं सागरने सांगितलं. पोपट हा माझा शब्द आहे, समजून घ्या. तर अशा प्रकारे सगळ्यांनी आपापले किस्से सांगितले. आपल्या हिचा पहिला व्हॅलेंटाईन कुणाचा? दीपाली सईद यांचं सांगितलं, की नवऱ्याने त्यांना कसं उल्लू बनवलं. विशालने सांगितलं, की मी पहिल्यापासूनच लय हरामी होतो. प्रत्येकाने आपापलं सांगितलं. तन्वीने जरा खोटं सांगण्याचा प्रयत्न केला, कारण की मुलीचं असतं कुठेतरी. तन्वीचं म्हणणं होतं, की मला मुलं घाबरायची, ही बाबा ही बाई कशी असेल, वांड असेल वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. त्यानंतर हा विषय इथंच संपतो. त्यानंतर दुसरा विषय त्यांनी घेतला, की कुणाला फुल द्यायचं, काटे द्यायचं. त्याच्या आधी कपल्सला नाचायला लावलं होतं गाण्यांवर. राखी आणि सागर कारंडेचं ह्यांच्या रोमॅन्टिक सॉन्गवर नाचायला लावलं. त्यानंतर करण आणि प्राजक्ता आली आणि तिसरं आपले आयुष आणि तन्वी ह्यांना सुद्धा या 3 जोड्यांना नाचायला लावलं आणि खूप छान प्रकारे सगळ्यांनी नृत्य केलं. सागर कारंडे आणि राखीचं नृत्य म्हणजे हसण्यासारखंच होतं. काय उपयोग नाही. म्हणजे मजा आली, गंमत आली. गंमत बघता भारी वाटलं, छान वाटलं. त्याच्यानंतर काट्यांचा एक गेम झाला. कुणाला गुलाब द्यायचे होते, कुणाला काटे द्यायचे होते आणि सगळ्यांनी आपापल्या जवळच्या लोकांना गुलाब दिले आणि काही लोकांना काटे दिले. सगळ्यात पहिलं तर अनुश्रीला बोलवलं. अनुश्रीने राखीला गुलाब दिलं, तर राकेशला काटे दिले. राकेशला पण दिलं नसतं त्यांनी. ती म्हणली, आता ऑप्शन नाही, माझं इथं कोणच वैरी नाही, पण द्यायचे म्हणून मी राकेशला देते. अनुश्री पूर्ण आता सेफ गेम खेळायला लागली. तर आता तिला कळलेलं, की आपली इमेज थोडी चांगली झालेली आहे आणि कदाचित ते असंच खेळेल. आता ती जास्त निगेटिव्ह शेडला जाणार नाही, कारण निगेटिव्ह शेड इथं एकच झालेलं आहे, की रुचिता. त्यानंतर बरेच जण आले, काही लोक आले. विशाल आला. विशालने सेम केलं. त्याची फुलं सगळी त्यांनी टोळीला दिली. काटे त्यांनी राकेशला दिले. बाकीचे लोक आली. प्राजक्ता आली. प्राजक्ताने सुद्धा आपल्या मित्रमंडळींना तिघांना एक एक गुलाब दिलं आणि तिने राखीला तिने हे दिलं, काय म्हणते त्याला, काटे दिले. तर अशा पद्धतीने तो खेळ लागला आणि शेवटच्या टास्कवर आलेले शेवटचे जे सगळे जे लोक नॉमिनेट होते, त्यांचे खलिता आले होते आणि प्रत्येकाला थांबायचं होतं, की बाबा कोण सेफ कोण झोन. आणि हेतच बिग बॉसने 2 लोक बाहेर काढली, ते म्हणजे आयुष. आयुष हा घराबाहेर जाणार होता, फिक्स होतं. त्याला मेडिकल रिझन होतं. त्याला शारीरिक खूप आतून त्याचा अंग खचलेलं होतं. चेहऱ्यावर बघा सगळा सुकवलेला चेहरा त्याचा दिसला. तो जाणार होता, तो फिक्स होता. तो गेला. करणचं जरा बाहेर जाणं आपल्याला आवडलेलं नाहीये. कारण की करण हा गेला नसता. कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स नडला. कदाचित ते गेम खेळला नाही. कदाचित तो दिसलाच नाही. हा सुद्धा मुद्दा असू शकतो. त्यांना सचिनला काढायचं असेल, पण सचिनला त्यांनी काढलं नाही. याचं कारण मित्रांनो लक्षात घ्या. सचिन सुद्धा गेम खेळत नाही. सचिनपेक्षा करण हा बेटरच होता. सचिनला न काढण्याचा विषय कसा असतो, सचिन हा खानदेश मधनं रिप्रेझेंट करतो या बिग बॉसच्या घरात, कारण खानदेशचा क्राऊड खूप आहे. पूर्ण खानदेश सचिनला एकट्याला बघतोय आणि सचिन गेला तर तिकडले व्ह्युअर्स कमी होतील असे बिग बॉसला भीती होती. आणि करण हा ठाणे जिल्ह्यातून येतो. ठाणे म्हणजे इथलाच येतो, काही प्रॉब्लेम नाही. अशासारखे बरेच लोक आहेत, बरेच लोक आपले व्ह्युअर्स येतात, तसं बी आपला क्राऊड ते बघतात ते मुंबई पुणे. त्यामुळे करणला त्यांनी बाहेर काढलाय आणि सचिनला ठेवलेला आहे. मग रडारडी चालू झाली, बघितलं असेल तुम्ही. सचिन बिचिन आला. सचिनला कदाचित आवडलं नाही. सागर कारंडेने तिथे ऍक्टिंग केली. त्याचा वेगळाच बिग बॉस चालू होता. त्याचं काय चाललं होतं सागर कारंडेचं, रडार जाऊन भेटायचं बाहेर जाऊन, बाहेर नको बाबा. तर अशा पद्धतीने कालचा बिग बॉसचा एपिसोड झाला. बाहेर दोघं जण बाहेर त्यांनी सांगितलं, की बघा मी सांगत होतो खेळा खेळा खेळा, असं काही नाहीये. बिग बॉसचा गेम असते. करणने आपली इमेज जपली आणि ठीक आहे. कदाचित दुसरं कारण करणला बाहेर काढायचं हे असं होतं, की बाबा प्राजक्ताचं आणि त्याचं कुठंतरी जुळून आलं होतं. हेच कुठंतरी बिग बॉसचं नको होतं, कारण की एखाद्याची इमेज क्लीन राहायला पाहिजे. म्हणजे करण चांगलाच आहे, इमेज क्लीन राहायला पाहिजे, म्हणजे असं कुठं या घरात नको. तुम्ही बाहेर जाऊन काय करा ते करा.
कारण डिस्टन्स खूप असतो लोकांच्या वयामध्ये, कारण की प्राजक्ता ही मोठीच आहे त्याच्यापेक्षा. प्राजक्ताच्या घरच्यांनी बिग बॉसला विनंती केली असेल, बाबा हे चुकीचं दिसतंय, असं करू नका वगैरे, असं झाल्याच्या घटना आहे मे बी. मी म्हणत नाही की बाबा झालं असेल, त्यामुळे होऊ शकतात अशा गोष्टी. त्यामुळे करणला काढण्याचं रिझन असू शकतं, कारण की करणचे व्ह्युअर्स खूप आहेत, ह्याचे पण खूप आहेत. करण हा गेलाच नसता, सचिन गेला असता गेमच्या ह्यानी पर्पजनी जर बघितलं तर करण जाणारच नव्हता, सचिनच गेला असता. तर असा विषय काल घडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण जायला पाहिजे होतं? तर खाली कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला सांगा. धन्यवाद. व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या शायर मराठी मोंगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.